जय शिवराय. पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, लोकसभेतल्या आमच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, सगळेच मान्यवर. खरं तर आजचा हा एक विलक्षण योगायोग आहे, हा एक अद्भुत दुग्ध शर्करा योग आहे. कारण याच मातीत 350 वर्षांपूर्वी एक चमत्कार घडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि याच ठिकाणी आपल्या देशात कधी न घडलेली गोष्ट घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजदंड हा धर्मगुरूच्या हातात दिला नव्हता, तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता. आणि याचं कारण हे होतं की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी काम करावं, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून दिला होता. आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर हे मुद्दाम सांगतो, कारण आजच्या देशातली एकूण जर परिस्थिती बघितली तर हा आदर्श आपल्या काळजात कोरून ठेवण्यासारखा आहे. कारण हा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळ सोन्याचे करा असं आज्ञापत्र काढलं नाही, तर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे. ही खात्री आहे, कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे. आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवून नेले जातात, महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं. आमचा कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो. अगदी आमच्या महानंदावर सुद्धा गुजरातचं आक्रमण होतं, पण महाराष्ट्राचं सरकार हो की चू करत नाही. आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात, महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार टाचेखाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या युवकांची ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अभय म्हणजे ही तुतारी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठळ्या बसवणारी ललकारी म्हणजे ही तुतारी आहे. आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही. मी आपणा सर्व माध्यम कर्मींचं सुद्धा मनापासून आभार मानतो, कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं. पण मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पोटतिडकीनं आपण ही तुतारी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि महाराष्ट्राच्या काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ही ग्वाही देतो. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी या तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जो वर्षानुवर्षाचा संबंध, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी, हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.